गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही चौथी कथा शिष्योत्तम एकनाथ. जनार्दन स्वामींनी पैठणला एकनाथांच्या घरी चाकराद्वारे पत्र पाठवून दिले. त्यात त्यांनी लिहिले होते, आजी आजोबांचे संस्कार आणि पंजोबांचे आशीर्वाद यामुळे एकनाथाची मानसिक घडण उत्तम आहे. त्याची ग्रहणशक्ती अत्युत्तम असून कोणतेही काम संपन्न करण्यात तो तत्पर आहे. ईश्वर आणि गुरु यांच्यावरची त्याची श्रद्धा तर अलौकिक आहे. आपल्या नातवाच्या हातून फार मोठे कार्य घडणार यात मला यत्किंचित शंका नाही. आपला नातू आमच्याकडे आला यात मला आणि माझ्या पत्नीला विलक्षण आनंद आहे. इथे सर्वांना त्याने लळा लावला आहे. आम्हा सर्वांचा तो लाडका एका आहे. यथायोग्य काली तो आपणाकडे पैठणास परतेल. चाकर पत्र देऊन गेला. आजी आजोबांनी ते पत्र किती वेळा वाचले. त्या पत्रातून जणू काही एकाच त्यांना भेटत होता. इकडे एकनाथ आता कचेरीत जाऊ लागला होता. जणू काही याला या कामाचे प्रशिक्षण मिळाले होते. तेथील त्याचा वावर, काम करण्याची पद्धत, साऱ्या गोष्टींमध्ये इतकी सहजता होती की हे काम करण्याचा त्याला मोठा अनुभव आहे असे बघणाऱ्याला वाटे. सद्गुरूंसमोर नम्र, कामात गंभीर आणि इतर वेळी मिश्किल असा एकनाथ. कचेरी म्हटल्यावर हुकूम, तक्रार, अर्ज, न्याय अशा गोष्टीच तिथे फावल्या वेळी त्यांची गंमत सुरू होई. देवदत्त प्रतिभा आणि रंजन करत करत बोध करण्याची हातोटी यामुळे नाथांच्या रचना कचेरीतील गद्य मंडळींनाही भावत असत. चिरंजीव जिवाजी पंत ठाणेदार, वास्तव्य देहपूर, तुम्हास देह गावची सनद 100 वर्षांची देऊन पाठविले. कलम तपसील गावची आबादी करावी. काम क्रोध हे रयत त्यांचे ऐकू नये. आशा मनशा यांची संगत धरू नये. सदा स्वधर्मे वागणूक ठेवणे. शांती क्षमा दया असो देणे. ज्ञान वैराग्य भजन पूजनी आदर ठेवणे. ही कलमे कबूल होऊन तुम्हास रवाना केली. तुम्ही तो ते विसरून सदरींचे कलमास न अनुसरून वाईट वागणुकीचा रस्ता काढला तो तुम्हास परिणामी बाधक होईल. सावध रहाणे. एका जनार्दनी शरण हे आशीर्वाद पत्र. मानवी जन्मात आपल्याला ही देह गावाची सनद, देहपुराची सत्ता भगवंतांनी दिली आहे. या मानवी जीवनाचे खऱ्या अर्थाने आपल्याला कल्याण साधायचे आहे. काम, क्रोध, आशा, आकांक्षा बाळगू नयेत. स्वधर्माने वागावे. अंतरात दया, क्षमा, शांती यांचा निवास असावा. ज्ञानसाधना करून वैराग्यपूर्ण वर्तनाची अपेक्षा या सर्वश्रेष्ठ जीवनाकडून आहे. या जीवनानंतर मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. मुक्तीच्या ध्येयपूर्तीसाठी भजन, पूजन आणि ईश्वराची अनन्य भक्ती यासाठी हा देह 100 वर्षाकरता आपल्याला दिला आहे. आपण या देहाचे मालक नसून विश्वस्त आहात. वास्तविक याच एका अटीवर आपल्याला मानवी जीवन प्राप्त झाले आहे. आपण त्या अटी विसरून गेलात. वाईट विपरीत वागू लागलात. हे बरे नाही. आत्ताच सावध व्हा. याचे परिणाम चांगले होणार नाहीत. इतके सांगूनही माणूस ऐकेल तर शपथ. स्वयं भगवंतांनी या भूलोकामध्ये अवतार रूपात जन्म घेऊन सांगितले. ऋषी, मुनी, संत यांची यासाठी योजना केली. पण माणूस आपली वृत्ती सोडायला तयार नाही. किल्ले कायापुरी सरकार साहेबांची आज्ञा घेऊन स्वार जाहलो. तो परगणे मजकुरी येऊन सरकार काम सुरू करावयास लागलो. तो परगणे मजकुरचे जमादार दंभाजी शेटे, कामाजी महाजन, मनीराम देशमुख, ममताई देशपांडीण, क्रोधाजी नाईकवाडी ऐसे हरामजादे फार आहेत. ते सरकार कामाचा कयासा चालू देत नाहीत. तमाम परगण्याची फितुरी करीतात. यावर संत महात्मे प्रयत्न सोडत नाहीत. ते आपल्या वाणीने, लेखणीने निर्भयपणे सद्विचार पेरतच राहतात. अभयपत्र जिवाजी पंतास. कळावी की मौजे देहपुरची वागणूक उत्तम स्वधर्मयुक्त चालवू. ऐशी तुम्ही लिहून कळविली. तेणे करून धन्यास फार संतोष झाला. रचना रंजक वाटत असत. कचेरीतील लोक ऐकायला उत्सुक असत. नंतर विचार करता त्यांच्या ध्यानात येई की यात केवळ मनोरंजन नाही, यात वास्तवाबरोबर अनमोल असा बोध आहे. एकनाथांनी अशा प्रकारे आशीर्वादपत्र, विनंतीपत्र, अभयपत्र, अर्ज, अर्जदस्त, अर्जाचा जाब, जाब चिठ्ठी, ताकीदपत्र, कौलपत्र, कौल
जमा खर्च, जोहार अशा अतिशय सविस्तर रचना केल्या. गुरुवारी कचेरीला सुट्टी असे त्या दिवशी जनार्दन स्वामी दिवसाच्या आरंभीचे नित्यकर्म संपन्न करून एकांतात ध्यानधारणा करत असत. त्या दिवशी अन्य कोणतेही काम नाही. ध्यानधारणेत व्यत्यय कोणीही करू नये अशी त्यांची आज्ञाच असे. अर्थात ज्ञानकक्षाचे द्वार बंद करून बाकीच्या गोष्टी एकनाथ करत असे. अशाच एका गुरुवारी जनार्दन स्वामी आपल्या कक्षात ध्यानमग्न होते. एकनाथ द्वाराबाहेर बसला होता. एक द्वाररक्षक घाबऱ्या घुबऱ्या आला. महाराजांना सांगा, अचानक शत्रूनं गडावर हल्ला केला आहे. एकनाथ क्षणभर थबकले. मग त्याला म्हणाले, ठीक आहे, तुम्ही पुढे व्हा. सैन्य प्रमुखांना सैन्य सज्ज करायला सांगा. महाराजांना सांगायचं, मी बघतो. एकनाथाने विचार केला, आपले सद्गुरू ध्यानमग्न आहेत, त्यांना जागे करू नये, आपणच काही करावे. एकनाथ शस्त्रागारात आला. अंगावर स्वामींचे चिलखत, डोईवर स्वामींचे शिरस्त्राण घातले. हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार झाला. सैन्य प्रमुखांनी सैन्य तयार ठेवले होते. सैनिक स्वामींच्या आज्ञेची प्रतीक्षा करत होते. स्वामींच्या रूपातील एकनाथाने शत्रूवर तुटून पडण्याची आज्ञा केली. स्वयं एकनाथाने मोठ्या वीरश्रीने तलवार चालवली. आपल्या स्वामींचा पराक्रम पाहून सैनिकांना स्फुरण चढले. तेही मोठ्या त्वेषाने लढले. बघता बघता त्यांनी शत्रू सैन्याला पळवून लावले. संकट टळले होते. सूर्य मावळून अंधार पडला. एकनाथाने पुन्हा शस्त्रागारात जाऊन चिलखत, शिरस्त्राण वगैरे उतरले. नंतर ते सद्गुरूंच्या ध्यानकक्षाबाहेर आले. सद्गुरू काही वेळाने बाहेर आले. एकनाथाने सद्गुरूचरणी मस्तक ठेवले. दोघेही घरी परतले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे जनार्दन स्वामी आणि एकनाथ कचेरीत आले. कामकाजाला आरंभ झाला. थोड्याच वेळात सैन्य प्रमुख आले. त्यांनी स्वामींना मुजरा केला आणि त्यांची स्तुती आरंभली. स्वामी महाराज, काल आपण नसतात तर खरोखर कठीण झालं असतं. अचानक शत्रूनं किल्ल्यावर हल्ला केला. स्वतः अग्रभागी जाऊन आपण आम्हाला स्फूर्ती दिलीत. आपलं शौर्य बघून सगळ्या सेनेला स्फुरण चढलं आणि सेनाही निकरानं लढली. शत्रू सैन्याची पळताभुई थोडी झाली. तरीही 8 शत्रू सैनिकांना आम्ही पकडण्यात यशस्वी झालो आहे. त्यांच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. जरूर तितकी माहिती मिळाल्यावर त्यांचं काय करायचं याविषयी हुकूम व्हावा. जनार्दन स्वामी ऐकून थक्क झाले. काल गुरुवार आपण ईशचिंतनात निमग्न होतो. शत्रूचा हल्ला, आपण सेनेच्या अग्रभागी, शौर्य, हे सारे काय आहे? काही क्षण ते काही बोललेच नाहीत. नंतर त्यांनी एकनाथाकडे कटाक्ष टाकला. नाथा काही लिहिण्यात मग्न झाला होता. मान वर करून पाहायला तयार नव्हता. जनार्दन स्वामी सैन्य प्रमुखाला म्हणाले, त्या सर्व बंदिवानांची सखोल चौकशी करा. बादशहा महाराजांशी सल्लामसलत करून त्या बंदिवानांचा काय निकाल लावायचा ते ठरवू. सैन्य प्रमुख निघून गेले. आता त्या ठिकाणी एकनाथ आणि जनार्दन स्वामी असे दोघेच उरले होते. स्वामी आपल्या जागेवरून उठले. एकनाथाजवळ गेले. एकनाथाने स्वामींच्या चरणांवर मस्तक ठेवले. आपण ध्यानमग्न होतात. संकट तर आलंच होतं. आपलं स्मरण केलं आणि सगळं आपल्याच कृपेने यशस्वी झालं. जनार्दन स्वामींनी एकनाथाला दृढ आलिंगन दिलं. नाथा, गुरु म्हणून मला तुझा अभिमान आहे. परमश्रद्धेशिवाय हे घडत नाही. गुरूंच्या साधनेत व्यत्यय न आणता गुरूंचं कार्य पूर्ण केलंस तू. आज मी धन्य झालो. गुरूंच्या ठिकाणी स्वतः राहून एकनाथाने युद्ध जिंकले. खरे बघू गेले तर नाथाने गुरु आणि गुरुपत्नी दोघांचे मन जिंकले होते. नाथा काया वाचा मने गुरूंचा होता. स्वतःचा उरलाच नव्हता. प्रत्येक काम अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणाने करावे. त्यात किंचितही उणेपणा ठेवू नये. एका सायंकाळी दिवसभराचा हिशोब पूर्ण करत असताना त्याला 1 पैची तूट आढळली. त्याने परत हिशोब केला. जनार्दन स्वामी घरी परत निघाले. त्यांनी नाथाला साथ घातली. नाथ अतिशय नम्रपणे म्हणाला, 1 पैची तूट दिसते आहे, तिचा निकाल लावून येतो. स्वामींना ठाऊक होते, हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय नाथा यायचा नाही. ते हसून म्हणाले, ठीक आहे, पण लवकर ये. नाथाचे शोधनकार्य कसून सुरू होते. चूक काही मिळेना. त्याने आधीचे मेळ तपासून पाहिले. त्यातील एका हिशोबात 1 पैचा हिशोब लिहायचा राहून गेला होता. आता खाडाखोड होणार. नाथाला ती पूर्णपणे अमान्य. त्याने स्वच्छ अक्षरात सर्व हिशोब नवीन कागदावर लिहून काढले. जुने कागद फाडून कचऱ्यात टाकले. उतरत्या मेजाच्या खणात हिशोबाचे कागद व्यवस्थित ठेवले. हे सारे होईपर्यंत रात्र संपून गेली होती. दुसऱ्या दिवसाची पहाट झाली होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. नाथा भानावर आला. तो त्वरेने घरी आला. जनार्दन स्वामी अंगणातच होते.
नाथाला बघून ते म्हणाले, आत्ताच माझ्या मनात कचेरीत येऊन तू तिथं झोपलास की काय हे पाहावं असं आलं होतं. नाही स्वामी, हिशोबात पैची चूक होती, लवकर सापडेनाच. मग मी इतर मेळ तपासले, खूप वेळानं ती चूक मिळाली. खाडाखोड होऊ नये म्हणून हिशोब नव्यानं लिहून काढले, त्यातच रात्र उलटून गेली. नाथा म्हणाला, तुझं हिशोबाचं ठीक आहे, पण तुझी मामी रात्रभर वाट बघत होती, ती जेवलेली नाही बहुधा, स्वामी म्हणाले. नाथा धावत मामींकडे गेला. त्याने मामींचे पाय धरले. मी रात्री वेळेत घरी आलो नाही, हिशोबातच गुरफटून पडलो, क्षमा करा मला. पण तुम्ही जेवून घ्यायचेत, तुम्ही काय जेवला नाहीत? मामींनी नाथाला जवळ घेतले. त्या म्हणाल्या, पोर जेवल्याशिवाय आई जेवेल का? नाथाला हुंदका फुटला. मला मला आई कशी असते तेच ठाऊक नाही. माझी आजी माझ्यावर खूप प्रेम करायची. तिनं मला कधी काही कमी पडू दिलं नाही. आईचं प्रेम असंच असतं का हो? मला मला आई नाही ना? नाथाच्या या उद्गारावर मामींच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. त्या उद्गारल्या, मग मी कोण आहे रे तुझी? मी तुझी आईच आहे. त्यांनी नाथाला प्रेमाने थोपटले. भावनावेग आवरून त्या म्हणाल्या, जा पटपटावर स्नान करून घे लवकर, मी खायला करते. रात्रीचा उपाशी आहेस ना तू? लक्ष्मीबाईंच्या या उद्गारांनी नाथाचे मन भरून आले. त्याने लक्ष्मीबाईंकडे पाहिले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आपल्या पदराने नाथाच्या डोळ्यातील अश्रू पुसत त्या म्हणाल्या, अरे तुझ्याशिवाय एक क्षणसुद्धा मला चैन पडत नाही. किती जीव लावलास रे. जनार्दन स्वामी दरवाजात उभे होते. त्यांचेही मन भरून आले. ते मनात म्हणत होते, खरंच हा नाथा प्रेमळ आहे, कष्टाळू आहे, निष्ठेने कार्य संपन्न करतो. कुठंही मीपणा नाही, अहंकार नाही. या लहान वयात किती एकाग्र चित्त आहे. माझा शिष्योत्तम आहे. धन्यवाद.